ॐ युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: समतोल बुद्धीचा निष्काम कर्मयोगी कर्मफलाचा त्याग करून नैष्ठिकी म्हणजे परमशांती प्राप्त करतो. असंतुलित सकाम जीवन जगणारा मनुष्य मात्र कामनेमुळे कर्मफलात आसक्त होऊन बंधनात पडतो. या श्लोकात युक्त आणि अयुक्त अशा दोन प्रकारच्या व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे. युक्त म्हणजे निष्काम कर्मयोगी, ज्यांनी परमतत्वाची प्राप्ती करून घेण्यासाठी, अव्यक्त अशा सत्याची अनुभूती घेण्यासाठी शुद्ध आणि पवित्र अशा आंतरिक योगाचा मार्ग अवलंबलेला आहे. असा कर्मयोगी कर्मफलाचा त्याग करून योग्य प्रकारे कार्य करून परमशांती प्राप्त करतो. हा मनुष्य मुक्त असतो. कर्मफलाचा त्याग म्हणजे कर्मफलाच्या आकांक्षेचा, इच्छेचा, आसक्तीचा त्याग करणं होय. कोणत्याही कर्मातून अथवा कर्मफलातून स्वार्थ साधण्याची इच्छा न ठेवणं. कारण कोणतंही कर्म हे फल देऊनच शांत होतं बरं. अयुक्त म्हणजे सकाम बुद्धीचा असंतुलित जीवन जगणारा मनुष्य. हा मनुष्य कामकारण म्हणजे इंद्रियांच्या विषयांच्या आकर्षणांनी वासनांमध्ये गुंतलेला असतो. असा मनुष्य प्रत्येक कर्म हे कर्मफलाच्या आसक्तीनेच करतो. मला यातून काय मिळेल, माझा काय फायदा होईल, हाच विचार त्याच्या प्रत्येक कृतीमागे असतो. असा मनुष्य कर्मबंधनात पडतो. हा मनुष्य बद्ध असतो. पण गंमत अशी आहे की आपण बंधनात आहोत, बद्ध आहोत ह्याची जाणीवच त्याला नसते. तो त्या बंधनातच सुखी असतो, आनंदी असतो. हाच मार्ग योग्य आहे असंच त्याला वाटत असतं. दुर्दैवाने आज अशा बद्ध माणसांचीच संख्या जास्त आहे बरं. आधुनिक वाल्मिकी ग. दी. माडगुळकर जणू यांच्यासाठीच लिहितात. जो तो आपुल्या जागीच खडे, नजर न धावे तटा पलीकडे, उंबरातले किडे मकोडे, उंबरी करीती लीला. अशा लोकांबद्दल श्री रामकृष्ण परमहंस म्हणतात की बद्ध, मुमुक्षु, मुक्त आणि नित्यमुक्त असे 4 प्रकारचे लोक असतात. बद्ध म्हणजे बंधनात अडकलेला, मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा असलेला, बंधनातून मुक्त होण्यासाठी धडपडणारा, मुक्त म्हणजे ज्यांनी प्रयत्नपूर्वक कष्ट करून स्वतःला बंधमुक्त करून घेतलेलं आहे असा, आणि चौथा म्हणजे नित्यमुक्त. हा नित्यमुक्त कधीही बंधनात अडकलेला नसतोच. तो कायम मुक्तच असतो. तो जन्मजात योगी असतो. नरेंद्र म्हणजे नंतरचे स्वामी विवेकानंद यांना ते नित्यमुक्त असं म्हणतात, ज्यांना महामाया कधीच आपल्या जाळ्यात पकडू शकली नाही. ज्ञानेश्वरादी भावंड अशीच नित्यमुक्त होती.
नीट विचार केला ना तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक कर्माला आरंभ आणि अंत हे दोन्ही असतं. मग त्यापासून जे मिळणारं फल आहे ते नित्य आणि शाश्वत कसं असेल? म्हणून निष्काम भावनेनी म्हणजेच फलाची इच्छा न ठेवता लोकहितार्थ कर्म केल्याने कर्माशी असलेला आपला संबंध तुटतो. कर्मयोगी हा परमात्म तत्वाचा उद्देश ठेवून लोकहितार्थ कर्म करत असतो. त्याने कर्मफलाच्या इच्छेचा त्याग केलेला असतो. उदाहरणार्थ, समर्थ रामदासांनी तत्कालीन परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार समाज जागृतीचं, समाजाच्या संघटनेचं प्रचंड कार्य केलं. भारतभर मठ स्थापन केले, लोकांना जागृत केलं, त्यांच्यातील पुरुषार्थ जागा केला. असं वैविध्यपूर्ण प्रचंड कार्य त्यांनी निस्वार्थ भावनेने फक्त लोकहितार्थ केलं. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येतो फार. हीच तळमळीची भावना त्या कार्यामागे होती. समर्थ रामदासांचं जीवन म्हणजे गीतेचं साकार रूपच होतं. आज आपल्याला भगवद्गीता व्यापक पातळीवर समजून घेण्याची आवश्यकता आहे बरं. गीतेचा उपदेश दैनंदिन जीवनात आचरणात आणायचा आहे. त्यातूनच असे कर्मयोगी निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. असे निस्वार्थ सुजाण नागरिक तयार करायचे आहेत. ही काळाची गरज आहे बरं. आजच्या परिस्थितीची जाणीव असलेले आणि ती बदलण्यासाठी निरपेक्ष वृत्तीने काम करण्याची प्रखर इच्छा असलेले सुजाण नागरिक आपल्याला तयार करायचे आहेत. त्यांच्या कार्यातून समाजात एकात्मता निर्माण करायची आहे. त्यांच्या कार्यातूनच समाजात एकात्मता निर्माण होणार आहे. आपली प्राचीन वैभवशाली संस्कृती पुन्हा त्याच तेजाने तळपून उठेल बरं. राष्ट्राची खरी प्रगती साधण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण दिलं पाहिजे. आपल्या वैभवशाली इतिहासाचं, सनातन प्राचीन संस्कृतीचं ज्ञान दिलं पाहिजे. महत्त्व पटवून दिलं पाहिजे. शिक्षणाने सामर्थ्य, तेजस्विता या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजेत. त्यांनीच आपलं राष्ट्र महान होईल. यासाठी स्वामी विवेकानंदांनी उच्च रवानी दिलेला कठोपनिषदातील संदेश आचरणात आणला पाहिजे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, म्हणजे उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त केल्याशिवाय थांबू नका. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.